धन्यवाद माननीय मंत्री महोदय। और अब महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे जी से मैं विनती करती हूं कि वे सभा को संबोधित करें। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आज पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आदरणीय प्रधानमंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके, लोकप्रिय आणि देशात नाही जगामध्ये जे लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर नंबर 1 ला असलेले आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून मी स्वागत करतो। आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्याचे आपले सर्व मंत्रीगण, आमचे महामहिम राहिले राज्यपाल राधाकृष्णनजी, सर्वानंद सोनोवालजी, राजीव सिंगजी आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा दिवस आपल्या पालघरच्या इतिहासामधला, महाराष्ट्राच्या इतिहासामधला आणि खरं म्हणजे देशाच्या इतिहासामधला सोनेरी दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण हा जो प्रकल्प आहे, हा वाढवण बंदराचा प्रकल्प, हा गेम चेंजर प्रकल्प आहे आणि याचा फायदा संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला तर होईलच, परंतु याचा फायदा आपल्या देशाला होईल आणि खास करून पालघरच्या जनतेला सगळ्यात जास्त होईल। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं पालघर वासियांच्या वतीने मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। इस बंदरगाह का भूमि पूजन आज माननीय मोदी जी के हाथों से हो रहा है। सही मायने में मैंने कहा है कि ये सुनहरा दिन है। मोदी जी के हाथ में सफलता का पारस है, इसलिए इस पोर्ट का पहला चरण 2029 तक निर्धारित समय पर पूरा हो जाएगा और जैसा भूमि पूजन हुआ है वैसा लोकार्पण भी हमारे आदरणीय मोदी जी के ही शुभ हाथों से होगा, ये मैं विश्वास यहाँ पर व्यक्त करता हूँ। खरं म्हणजे वाढवण बंदर गेले 30-40 वर्षापासून आपण पाहतोय, आज बनेल उद्या बनेल, परंतु त्याला योगायोग लागतो। मोदीजींच्या हस्ते त्याचं भूमिपूजन व्हायला पाहिजे होतं असं योग असेल आणि म्हणून त्यांची दूरदृष्टी नेतृत्वामुळे आज या बंदराच्या कामाचा शुभारंभ होतोय। सर्व परवानग्या आणि या बंदरासाठी 76,000 कोटी रुपयाची तरतूद केंद्र सरकारने केली आहे। वाढवण हे आपल्या देशातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे। या पोर्टमुळे जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशाच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे। ही आपल्यासाठी फार भाग्याची बाब आहे। डहाणू पालघर जगाच्या नवत स्थान मिळवणार आहे। महाराष्ट्रासाठी हा भाग्याचा क्षण आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलो की संपूर्ण भारत वर्षासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरणार आहे। या बंदरामुळे आयात आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल, राज्याच्या आणि देशाच्या अर्थकारणाला चालना मिळेल, देशातील कंटेनर हँडलिंगची क्षमता या बंदरामुळे पूर्ण होईल, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय करण्यास अनुकूल वातावरण मिळेल। भारत जागतिक व्यापारातही अधिक समर्थपणे उतरू शकेल। 12 लाखापेक्षा जास्त रोजगार मिळतील, स्थानिकांना, भूमिपुत्रांना इथे रोजीरोटी मिळेल, व्यवसाय मिळेल, आदिवासी बांधव असतील, इतर बांधव असतील, त्यांना नोकऱ्या, धंदे सगळं इथे मिळेल आणि स्थानिक तरुणांना
यासाठी स्पेशल ट्रेनिंग देणारे 30 कार्यक्रम देखील सरकारने निश्चित केलेले आहेत आणि म्हणून वाढवण बंदर विकासात मच्छीमार बांधव आणि स्थानिकांचं हित आपण पाहणार आहोत. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही ऐसा विश्वास या व्यक्त करता हूँ. मोदी जी का एक बार फिर मैं हार्दिक आभार व्यक्त करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ. शेवटी जाता जाता एकच सांगतो, शिवरायांच्या आदर्शावर चालतो आमचा कारभार. खंबीर साथ देते केंद्रातील मोदी सरकार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.